राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज हरिपाठ अभंग 19 ते 21. अभंग 19. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आईच्या सेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खंडवांगरायासी, बागे दशा कैचे प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. अर्थ: ज्याप्रमाणे फुलाचा वास नाहीसा झाल्यावर ते देठावर असले तरी व्यर्थ, त्याप्रमाणेच आयुष्य नाहीसे झाल्यावर देहाविषयी जाणावे. काळ घटका मोजीत असून अजून किती अवकाश आहे म्हणून वाट पाहत असतो. तेव्हा हे सर्व जाणून आणि सावध होऊन मनाला काहीतरी बोध करावा. खटवांग राजाच्या मरणाला 1 तास अवधी उरला असताना त्याने भगवंताचे चिंतन केले आणि त्यामुळे अचानक त्याला भाग्यदशा कशी प्राप्त झाली पहा. आणि त्या साधनात म्हणजेच हरिनामात त्याला हरी सापडला, म्हणून हरिनामाचे चिंतन करा असे एकनाथ महाराज म्हणतात. अभंग 20. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म येमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरी रूप. अर्थ: हे मनुष्यांनो, इतर कर्माचे साधन न करता हरिप्राप्तीचे साधन करा, की ज्या योगे येम यातना नाहीशी होईल आणि जन्ममरणाचे फेरे वाचतील. सर्व साधनाचे सार बीज मंत्र म्हणजेच हरी, म्हणून तोच एक आत्मतत्व आहे हे जाण. ज्याचा नित्य नेम कोटी कोटी यज्ञ करणे हा आहे, त्याला त्या नेमाचे पुण्य एक हरिनाम जपल्यानेच घडते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, मनात संशय न घेता हरिनाम जपाचा निश्चय करा, म्हणजे तुम्हाला हरिरूप प्राप्त होईल. अभंग 21. 12-16 जणी हरिसी नेनते, म्हणून फिरती रात्रंदिवस. सहस्त्र मुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. पूर्व सुकृताचा पूर्व अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणतेने न ते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. अर्थ: 12 सूर्य आणि चंद्राच्या 16 कला हरीला जाणत नाहीत, म्हणूनच ते दोघेही रात्रंदिवस फिरत असतात. 1000 मुखाचा शेषनाग, परंतु तोही गुणवर्णन करता करता थकला, परंतु तोही सुखी झाला. 4 वेदही न जाणता मौन झाले, असे हे गुह्य हरिप्राप्तीचे ज्ञान ते तुला कसे प्राप्त होईल. जो पूर्व पुण्याचा
आणि पूर्ण अभ्यास केलेला सद्गुरूचा भक्त असेल तोच या श्रीहरीला जाणेल. ज्ञानी आणि अज्ञानी हे सर्वच हरीच्या ठिकाणी नामाने पोचतात. म्हणून हरिनाम घ्या असे एकनाथ महाराज सांगतात. जय गुरु.